माध्यमातून जोरदार सन्मान प्रचंड स्वागत या ठिकाणी सुरू प्रचंड स्वागत या ठिकाणी असंख्य JCB लावलेले आहेत आणि असंख्य JCBच्या माध्यमातून नगरकर या ठिकाणी अनोखं स्वागत करत आहेत. मित्रो, आपण बघतो सभेच्या अगोदर दादांचा सत्कार झालेला आपण बघितलाय, पण सभा संपल्यानंतरही शहरातून जेव्हा अनेक तास लागतात बाहेर पडायला, तेव्हा जनमानसाचं, सामान्य माणसाचं दादावरचं प्रेम किती आहे हेच यातून प्रत्यय येतोय. प्रामाणिकपणा लढा दिला तर लोक असं प्रेम करतात. म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे, मनोज जरांगे पाटील ऑफिशियल फेसबुक पेज लाईव्ह चालू आहे. आपण या ठिकाणी फॉलो करा, चॅनलला लाईक करा, कारण या ठिकाणी आपल्याला प्रत्येक अपडेट मिळत असते. एवढी फुलं आहेत की आमच्या अंगावर सुद्धा प्रचंड फुलांचा या ठिकाणी पाऊस अरे गाडी कशी चालवायची ड्रायव्हर? प्रचंड गर्दी आहे सागडीमध्ये. JCBच्या माध्यमातून फुलांची उधळण करून या ठिकाणी मनोजदारांचं स्वागत आहे. जबरदस्त स्वागत होत आहे. या वेळीची लाईव्ह क्षण होत आहे या सागरीमधून आणि मराठा आरक्षण संघर्ष मोठा स्वागत होत आहे. या वेळीची लाईव्ह दृश्य आणि बाजूला घ्या ना याला रॅली मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली या ठिकाणी सागडीमध्ये दृश्य आहेत. सागडीमधून मराठा आरक्षण संघर्ष होता. जरांगे पाटील लाईव्ह आहे आणि यावेळी लाईव्ह चल ना.
समाजाच्या पुढच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एक अत्यंत प्रामाणिकपणे लढणार आपल्या समाजाच्या एक नेतृत्व येत्या 29 ऑगस्ट रोजी या जगातल्या सगळ्यात मोठ्या आंदोलनाला 1 वर्ष पूर्ण होतोय आणि 29 ऑगस्ट 2023 पासून आमच्या मराठा समाजाला मान सन्मान मिळावा यासाठी, मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सन्माननीय संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील हे लढत आहेत. आपला भाऊ आपल्या समाजासाठी लढतोय, आपल्या समाजासाठी झटतोय आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन महाराष्ट्रातला गाव खेड्यातला माझा गोरगरीब मराठा हा कधीतरी त्याला व्यवस्थेमध्ये मान सन्मान मिळावा, आरक्षण मिळवून आमच्या मुलांना मुलींना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी मी सावेडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या या आतापर्यंतच्या योगदानासाठी मनपूर्वक दादांचे आभार मानतो आणि मनोज दादांना व्यासपीठावर घेऊन आल्यानंतर त्यांच्या शुभहस्ते आपण छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार या ठिकाणी अर्पण करणार आहोत. छत्रपती शिवरायांना अभिवादन करून मनोज दादा आपल्याशी संवाद साधतील तत्पूर्वी त्यांना व्यवस्थित स्टेजवरती येऊ द्या. मित्रांनो, मी आधी सांगितल्याप्रमाणे दादा आजारी आहेत, तुम्ही जास्त त्यांच्या भोवती करू नका. स्टेजवर फक्त औक्षण करणाऱ्या ज्या भगिनी आहेत त्याच थांबतील. इतर सर्व मुली महिला भगिनी यांनी कृपया खाली जाऊन थांबा. डाव्या बाजूला जागा आहे जे ज्या अनंत औक्षण करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की मनोज दादा तुम आगे बढ़े. जसं या महाराष्ट्राने मनोज दादा जरांगे पाटील म्हणतील तसं हा जो निर्णय घेतलेला ग्रामीण भागातला खेड्यापाड्यातला माझा सर्वसामान्य मराठा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी गंभीरपणे दादांना बघायचंय, आनंद दादांना बघायचा यासाठी मनोज दादा हे लढत आहेत, झटत आहेत. असा आपला हा संघर्ष योद्धा आणि या संघर्ष योद्ध्याच्या या उत्तुंग कामगिरीसाठी आपण सावेडी ग्रामस्थांच्या वतीने असा हा भव्य दिव्य असा सन्मान आयोजित केलेला आहे. संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की. एक दिवा जो असा पेटला वातन ज्याची बिजली हो, आसमंत फाडिले चिरे अशी ती गर्भरबादली बिजली हो, काळ्या रात्रीत जो न ढळला असा तो ध्रुव तारा हो. अशा त्या महान शिवछत्रपतीला समस्त सावेडी ग्रामस्थांचा मानाचा मुजरा हो, मानाचा मुजरा हो. छत्रपती शिवरायांच्या विचारांना अभिवादन करून मनोज दादा जरांगे पाटील यांचं सावेडी ग्रामस्थांच्या वतीने आपण केलेलं भव्य असं स्वागत झालेली पुष्पवृष्टी या ठिकाणी. रवी भाऊ माहीत इकडे यावं लागेल, मागे यावं लागेल. मागे हॅलो हॅलो माझ्या सर्व बांधवांना माझा नाना देश. आपण इतक्या रात्री इतक्या प्रचंड संख्येने आणि आपल्या समाजाला, आपल्या समाजाच्या लेकराला आरक्षण मिळून न्याय मिळावा यासाठी आपलंही गाव या संघर्षात सहभागी झालं त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो आणि कौतुक.
मायबाप मराठ्यांनो, हीच आता आपल्या समाजाला आरक्षण आणि लेकराला न्याय मिळवून देण्याची एवढी संधी. या संधीचा सगळ्या मराठा समाजाने करावं, यासाठी अहोरात्र 11.5 महिन्यापासून आपला हा संघर्ष सुरू आहे. जय शिवराय. माझी आपल्या सगळ्यांच्या चरणी विनंती, अशी संधी आपल्या समाजाला नाही येणार. एकजुटीनं राहा. शेवटी समाजाला आणि जातीला किंमत, आपल्या लेकराला प्रतिष्ठा मिळवून द्यायची असते, आपल्याला लेकरं उभी करायची असते, तर आपल्याला आरक्षणाशिवाय पर्याय नाही. म्हणून ते आरक्षण देण्यासाठी हा संघर्ष 11.5 महिन्यापासून सुरू आहे. आणि ही लढाई आपल्याला जिंकायची. ही लढाई जिंकण्यासाठी जातवान मराठ्यांनी आपल्या लेकराच्या आणि जातीच्या बाजूने उभा राहून या जोडून सगळ्यांना विनंती करते. जर आपण या वेळेला समाजाच्या आणि मुलाच्या बाजूने नाही राहिलो, तर पुढच्या पिढ्या आपल्याला कधीच माफ नाही करणार. कारण तो उद्देश पूर्ण करण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील घराघरातल्या मराठीने एकूण राहावं. आपण खूप संख्येनं जमलात म्हणून मला थांबावं लागलं. जास्त मला दर दिवस संध्याकाळी चालायला बरोबर कोणी सांगितलं की 2 मिनिटासाठी मला थांबा, तर माझा पाय सुद्धा थरथर कापायला लागला. मला तो वेळ मिळत नाही, कारण माझे सलाईन हाताची तोडलेली आताच, आणि आता पुन्हा जाऊन लावायची. त्यामुळे तुमच्या आग्रहाखातर आणि तुम्ही असं जिंकतो या मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आपल्या लेकराला आणि आपल्या समाजाला मोठं करण्यासाठी शक्ती लावा, एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद मनोज दादा. खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती, असा एक खमक्या माणूस आपल्याला मिळालाय जो आपल्यासाठी इथे आज हजर झाले.